चंद्रपुर जिला राष्ट्रवादी महिला कांग्रेस शरद चंद्र पवार गुट की ओर से जिलाधिकारी द्वारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटिल को भेजे गए निवेदन से क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। राज्य के लड़कियों को उच्च शिक्षा निःशुल्क करने संबंध की गई घोषणा की याद दिलाने उसका शासन आदेश निर्गमित कर महाराष्ट्र के तमाम महिलाओं को शिक्षा के मुख्य प्रवाह में लाने के लिए सहकार्य करने संबंध निवेदन जिलाधिकारी की ओर से उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई चंद्रकांत दादा पाटिल इन्हें चंद्रपुर जिला राष्ट्रवादी महिला कांग्रेस शरद चंद्र पवार गुट की ओर से भेजा गया है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जानकारी देते हुए चंद्रपुर जिला राष्ट्रवादी महिला कांग्रेस शरद चंद्र पवार गुट की जिला अध्यक्ष बेबी उइके ने और अधिक क्या जानकारी दी। महाराष्ट्र राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटिल यांनी घोषणा केली होती की ज्या पालकाचं उत्पन्न 8,000 पेक्षा कमी आहे अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसाठी आम्ही मोफत एज्युकेशन देऊ, परंतु जी घोषणा केली ती घोषणाच राहिली आणि म्हणून आम्ही चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही चंद्रकांत दादा पाटिल यांना पत्र पाठवित आहे, त्यांच्या मंत्रालयाच्या ॲड्रेसवर पत्र पाठवत आहे आणि त्याच्यामध्ये बदाम टाकत आहे आम्ही, जेणेकरून चंद्रकांत दादा पाटिल यांना ही बदाम खाल्ल्यानंतर आठवण येईल, त्यांची बुद्धिमत्ता वाढेल, बुद्धी चांगली स्ट्रॉंग होईल आणि आठवण येण्यासाठी ही बदाम आम्ही लिफाफ्यामध्ये पाठवित आहे। कारण नेहमीच भाजपचे मंत्री असेल, नेते असेल, सातत्याने गोरगरीब जनतेला दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून चंद्रकांत दादा पाटिल यांनी जी घोषणा केलेली होती त्या घोषणेची अंमलबजावणी करावी आणि ज्या गोरगरीब विद्यार्थिनी आहे आज उच्च शिक्षण घेतात आणि उच्च शिक्षण घेत असताना वडिलाची म्हणजे आर्थिक बाजू म्हणजे बरोबर नसली तर त्यांना आत्महत्या करावं लागते, अशा पद्धतीच्या घोषणा ज्यांनी केल्या चंद्रकांत दादा पाटलांनी त्या घोषणेची अंमलबजावणी करावी ही मागणी, ह्या मागणीसाठी आम्ही चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही या पोस्ट ऑफिस मध्ये येऊन त्यांना मंत्रालयाच्या ॲड्रेसवर पत्र पाठवित आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रेयारकर की रिपोर्ट।